झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। दोंडाईच्यातील त्या घटनेची झाली उकल। चोरट्या महिलेकडून हस्तगत केली सोन्याची चेन। स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी। दोंडाईच्या बस स्थानकावर 6 फेब्रुवारी रोजी एका महिलेची 2 तोळे सोन्याची चेन चोरीस गेली होती। घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अज्ञात आरोपीचा तपास सुरू करून आज 13 फेब्रुवारी रोजी एका महिला आरोपीला ताब्यात घेतले। 6 फेब्रुवारी रोजी फिर्यादी रजेसिंग बंडूसिंग राजपूत आणि त्यांची पत्नी सुमनबाई राजपूत दोंडाईच्याहून शिरपूरच्या दिशेने प्रवास करत असताना सुमनबाईंजवळील 74,000 रुपयांची 2 तोळे सोन्याची चेन चोरीस गेली। चोरीची तक्रार दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक तयार केले। 13 फेब्रुवारी रोजी पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी धुळे शहरातील नगावबरी चौफुलीवरील हिरो होंडा शोरूमच्या समोर संशयास्पद फिरत असलेल्या 52 वर्षीय उषाबाई नारायण रक्षे राहणार नुरानगर देवपूर धुळे यांना ताब्यात घेतले। त्यांच्या चौकशी दरम्यान त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली। सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना महिला नामे उषाबाई नारायण रक्षे राहणार देवपूर बस स्थानकाच्या पाठीमागे ज्यांच्याबद्दल गोपनीय माहिती मिळाली की यांनी त्या ठिकाणी चोरी केलेली आहे, त्या पद्धतीने आम्ही गोपनीय माहिती खात्री केली असता सदर महिलेला महिला अंमलदार यांच्या मार्फतीने ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी 9.950 ग्रॅम सोन्याचा गोप अर्धा तुटलेला हात चोरला असल्याची कबुली दिली व तो त्यांनी स्वतः त्यांच्या घरातून काढून दिलेला आहे। त्याची एकूण किंमत 37,000 रुपये अशी होते। सदर महिला यांना पुढील तपास कामी दोंडाईच्या पोलीस ठाण्यामध्ये वर्ग करण्यात आला। पोलिसांनी आरोपीकडून 9.950 ग्रॅम सोन्याचा अर्धवट तुटलेला गोफ जप्त केला, ज्याची किंमत 37,000 रुपये आहे। आरोपी उषाबाई रक्षेच्या विरोधात दोंडाईच्या पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। यापूर्वीही उषाबाई रक्षेवर चोरी आणि जबरी चोरी संबंधी 3 गुन्हे दाखल आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, सहाय्यक उपनिरीक्षक संजय पाटील, हेड कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, भारती पाटील, पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका बाविस्कर, हर्षल चौधरी, विनायक खैरनार, निलेश पोद्दार व सुशील शेंडे यांनी केली। प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडाईच्या। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।